घटना आहे कोंढवा परिसरात. पुण्यातील कोंढवा परिसरात पुन्हा एकदा चोरट्या गेलेली दहशत माजली. काल रात्री धर्मावत पेट्रोल पंपाजवळ कामावून घरी परत येणाऱ्या 2 युवकांवर 11 जणांच्या टोळक्याने कोयत्याने निर्घृण हल्ला केला आहे. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या 11 आरोपींपैकी 3 जणे सराईत गुन्हेगार असून नुकतेच तडीपारची मुदत पूर्ण करून ते बाहेर आले. कोंढवा परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. कोंढवा पोलीस आरोपींच्या मागावर असल्याचे सांगत आहेत. मात्र हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव तंत्र वापरले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक सूत्रांनी केला आहे. आता पुणे पोलीस आयुक्त कोणती ठोस कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहत राहा आणि अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.